नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं PK किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर PK किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आजची आपली रेसिपी म्हणजे फालुदा। चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात। इथे सर्वप्रथम फालुदा बनवण्यासाठी आपण दूध घेतलेला आहे। आता आपण ते कमी गॅसवरती तापवून घेऊया। इथे आपण अर्धा लिटरपेक्षा जास्त दुधाचा वापर केलेला आहे आणि 1 लिटरला थोडंसं कमी। आता आपण हे दूध थोडंसं ढवळत किंवा मिक्स करत राहूया, एक उकळी काढून घेईपर्यंत। मंद आचेवरती असंच दूध कमी गॅसवरती छान उकळून घेऊया। दुधाला एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जे फालुदाचे पॅकेज असतं ते मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आता दूध तापायला सुरुवात झालेली आहे। बाजूला थोडीशी बॉल्स आले, म्हणजे दूध तापायला सुरुवात झालेली आहे। आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे। दुधाला एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये जे फालुदाचे पॅकेट होतं ते मिक्स करून घेऊया। इथे आपण मॉम्स चॉईस या कंपनीचं फालुदा पॅकेट घेतलेलं आहे। याचा फ्लेवर आपण रोज फ्लेवर घेतलेला आहे। तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही घ्या। इथे आपण फालुदाचे पॅकेट हे दुधामध्ये घालून घेतलं। आता आपण ते छान ढवळत राहूया, म्हणजेच मिक्स करत राहूया। पॅकेट घातल्यानंतर पण गॅस कमीच असू द्या। कमी गॅसवरती असंच आपण 3-4 मिनिटे मिक्स करून घेऊया। फालुदाचं पॅकेट टाकल्यानंतर आपण हे 4 किंवा 5 मिनिटे कमी गॅसवरती छान अशी एक उकळी म्हणजे छान उकळून घेऊया। आता इथे थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हलकीशी फक्त एक अशी उकळी काढून घेऊया। एक उकळी काढली की आपण गॅस बंद करूया। इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे दुधाला छान उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली, गॅस बंद केला। आता आपण एका बाजूला काढून घेऊया। बाजूला काढल्यानंतर किमान अर्धा किंवा 1 तास ते बाहेरच थंड करून घेऊया। जोपर्यंत बाहेरच होतं तोपर्यंत ते थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। आता आपण ते बाहेर 1 तास ठेवून घेतलं। नंतरला आपण ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। अर्धा तास झाल्यानंतर फ्रीजच्या बाहेर काढलं। आता तुम्ही बघू शकता ते किती घट्ट झालं। तर फायनली आपला फालुदा बनवून तयार आहे।
आता आपण तो सर्व करूया. इथे आपण काचेचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये फालुदा काढून घेऊया. तो घट्ट झाला की छान वाटतो, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यात स्टफिंग किंवा सजावटसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले. ड्रायफ्रूट्स आपण इथे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे, ते आपण थोडेसे घालून घेतले. परत थोडासा आपण वरतून फालुदा घालूया. तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, जमेल तेवढे शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.